हाय, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पेज लेआउटमध्ये प्रिंट टायटल्स याचा वापर एक्सेलमध्ये कशा पद्धतीने करायचा त्याच्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण सुरुवात करूया. पेज लेआउटमध्ये प्रिंट टायटलचा उपयोग कसा करायचा. हा माझ्याकडे डेटा आहे. या डेटामध्ये 1 ते जवळजवळ 120 पर्यंत मी नंबर टाकलेले आहेत. आता या डेटाची मला प्रिंट द्यायची आहे. ओके, पण प्रिंट देताना मला हा जे फर्स्ट रो, सेकंड रो आणि थर्ड रो आहे, हा मला प्रत्येक पेजवरती हे रो असायलाच पाहिजेत. परंतु मी प्रिंट देताना बघा, मी प्रिंट देतो आहे. प्रिंट देत असताना Ctrl+P केलं आणि प्रिंट बघतो आहे, तर मला पहिल्या पेजवरतीच फक्त मला माझे 3 रो दिसत आहेत. सेकंड रोवरती नाही, थर्डवरती नाही, फोर्थवरती नाही. टोटल माझे 4 पेज झाले. मला 4ही पेजवरती पहिले हे 3 कॉमन पाहिजेत. तर त्यासाठी मला काय करावं लागेल ते बघूया आपण कशा पद्धतीने आहे. पुन्हा बाहेर जातो. मी पेज लेआउटमध्ये गेलो, प्रिंट टायटल्सला सिलेक्ट करतो आहे. प्रिंट टायटल्स आता मला काय सांगतो आहे, माझा जो प्रिंट एरिया जो आहे ना, तो हा सिलेक्टेड एरिया आहे, जो प्रिंट सिलेक्टेड आहे. ठीक आहे, हा एरिया मी घेतला ऑलरेडी. रोमध्ये रो टू रिपीट ॲट टॉपच्या मला किती रो मला पाहिजेत रिपीटमध्ये, तर मी पहिल्या 3 रोला मी सिलेक्ट केलं. या 3 रो माझ्या सिलेक्ट झाल्यात पहिल्या. ओके, देन कॉलममध्ये मला कॉलम बघा, मला पाहिजेत का, नाही मला नको आहे कॉलम. आता मी प्रिंट प्रिव्ह्यू बघायला जातो. प्रिंट प्रिव्ह्यू बघा, तुम्ही बघू शकता इथे पहिल्या पेजवरती माझे 3 आहेत. सेकंड पेजवरती मी आता आलो आहे. हा बघा सेकंड पेजवरती पण 3 रो माझ्या कॉमन आहेत. थर्ड पेजवरती पण 3 रो आणि फोर्थ पेजवरती पण 3 रो आलेले आहेत. म्हणजे मी प्रिंट देताना मला 4ही पेजवरती मला हे पहिले 3 रो मला सहज दिसतील. अशा पद्धतीने आपण प्रिंट टायटलचा वापर करू शकतो. थँक्यू.